अचानक भाग 42. काय मॅडम, कसं वाटलं फोटोशूटचं सरप्राईज? रजत: खूपच मस्त. मला तर अजिबात वाटलं नव्हतं की तुम्ही असं काही कराल. श्वेता: अनु वहिनी आणि रुहीनं खूप मदत केली मला. खूप खूप थँक्स रजत. बरं, आता आराम करायचा आहे. 8 दिवसांनी डोहाळं जेवण आहे तुझं. 3-4 दिवसात पाहुणे यायला लागतील. रजत: हो, करते आराम. रजत, एक विचारू का? विचार ना. मी सई दिदीला बोलावणार म्हणून तुम्हाला राग नाही ना आलाय? नाही ग पिल्लू, उलट जे होतंय ते चांगलंच होतंय. कदाचित या निमित्ताने तरी बाबा तिला भेटतील. मला असं मनापासून वाटतं की सगळ्यांनी एकत्र यावं. साहिल भाईचं पण लग्न ठरवायचं चाललंय. मग सगळी फॅमिली एकत्र नको का? श्वेता: किती विचार करते सगळं तू पिल्लू. बरं, झोप आता, खूप उशीर झालाय. रजत: दुसऱ्या दिवशी सकाळी डोहाळे जेवणाच्या प्लॅनिंगवर चर्चा चालू असते. विहान: अरे कॅटरिंगचं काय झालं? अगं आई, मला असं वाटतं की पहिले तुम्ही लिस्ट बनवा, किती लोक येणार आहेत ते सांगा, म्हणजे तसं ठरवू आणि आपण मेनू फिक्स करू. माझा मित्र कॅटरिंगचा बिझनेस करतो, त्यामुळे आपण त्यालाच सांगूया. विहान: आणि डेकोरेशनचं काय? आई: अगं आई, आज सांगून येतो. रजत: आई, नाश्ता झाला की तुम्ही सगळ्यांना कॉल करून घ्या. बाहेरची कामं आम्ही पाहतो. विहान: नाश्ता झाल्यावर आई सगळ्यात आधी श्वेताच्या घरच्यांना कॉल करतात. नमस्कार, मी रजतची आई बोलतेय. नमस्कार नमस्कार, बोला ना, काय म्हणताय? श्वेताची आई: अहो, 15 तारखेला डोहाळ जेवण आहे, तरी सगळ्यांनी यायचं हां. आई: अरे वा, तारीख काढली का? बरं, मी सांगते श्वेताच्या पप्पांना. हो चालेल. बराच वेळ सगळ्यांना कॉल करण्यातच जातो. आई, मी थोडा आराम करू का? जरा कंबर दुखते. श्वेता: हो अगं, तू आराम कर रूममध्ये, आणि काही वाटलं तर आम्हाला हाक मार. चालेल. श्वेता रूममध्ये निघून येते आणि रुहीला कॉल करते. हॅलो, डॉक्टर रुही आहेत का? हो, मीच बोलते. आपण कोण? दीदी, मी श्वेता बोलतेय. श्वेता, तू? सॉरी तुला डिस्टर्ब झालं असेल तर. अगं नाही ग, अनपेक्षितपणे तुझा कॉल आला ना, म्हणून आश्चर्य वाटलं. मला वाटलं नव्हतं कधी तू मला कॉल करशील असं. सई: असं का बोलतेस तू? अगं खरं तेच बोलतेय मी. मी तुझ्यासोबत जे वागलीये त्यानंतर दुसरी काय अपेक्षा ठेवणार? माझ्या बराच वेळ मनात आलं ग, कॉल करून तुझी माफी मागावी, पण हिंमतच नाही झाली माझी. सई: दीदी अगं, माफी वगैरे कशाला? आणि मी नाही रागावलीये. बरं, जीजू कसे आहेत? बाबा बोलला तू लग्न केल्याचं. बरे आहेत ते. कोर्ट मॅरेज केलं मी. तसंही बाबा बोलत नव्हता माझ्याशी. मग कशाला लग्नाचा घाट? त्यात त्यांची काही चूक नाही. दीदी, 15 तारखेला डोहाळं जेवण आहे माझं. तू आणि जीजू याल ना? अरे वा, आमची श्वेता एवढी मोठी झाली होय. खूप छान न्यूज दिलीस ग तू. दीदी, प्लीज ये ना ग तू. पिल्लू, तुला माहितीये ना, बाबांना नाही चालणार. आणि तुझ्या घरातल्यांना काय वाटेल? मी त्यांचीही खूप मोठी अपराधी आहे ग. सई: दीदी, तुला कुणीही काहीही बोलणार नाही ग. मी शब्द देते तुला. पण प्लीज तू ये, आणि जीजूंना पण घेऊन ये. हो, बघते. बरं, काळजी घे स्वतःची. मी कॉल करेनच. चालेल ना तुला? चालेल ग, पण तू नक्की ये. हो, येते. दोघीही फोन ठेवतात. श्वेता बाबाला कॉल करते. हॅलो बाबा. अरे बोल ना बेटा, कशी आहेस? मी मस्त, तुम्ही कसे आहात? मी पण छान. मगाशी आईचा कॉल आला होता. डोहाळ जेवणाविषयी बोलत होती. बाबा: हो, आईने केलेला कॉल. बाबा, माझं खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. संध्याकाळी भेटायला येशील का मला? का ग, काय झालं? काही सिरियस आहे का? भेटल्यावर सांगते ना. ओके, चालेल. येतो संध्याकाळी. हो ये, मी वाट बघतेय. संध्याकाळी सुभानराव आणि सुनंदाबाई श्वेताला भेटायला येतात. अरे या या, बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला बोलावणारच होते. डोहाळ जेवणाच्या तयारीविषयी बोलायचं होतं. आई: अहो, म्हणूनच तर आलोय. सुभान: बरं बसा. अनु, जरा चहा आण ना सगळ्यांना, आणि श्वेतालाही बोलवून आण. आई: तेवढ्यात श्वेता बाहेर येते. आई, बाबा कसे आहात? आम्ही मस्त. तू कशी आहेस ते सांग. मी पण मस्त. श्वेता, तूही चहासोबत काहीतरी खाऊन घे. हो आई. सगळे चहा आवरून गप्पा मारत बसतात. तेवढ्यात श्वेता बाबांना बोलायला घेऊन रूममध्ये जाते. काय झालं श्वेता? काही महत्वाचं काम होतं का? हो बाबा, पण आधी मला प्रॉमिस कर की तुम्ही जे मागेन ते मला देशील. अगं, त्यासाठी प्रॉमिस का हवंय? तू माग, तुला हवं ते. तसं नाही, प्रॉमिस केलंस की तुला शब्द फिरवता येणार नाही. ओके बाबा, करतो प्रॉमिस. बोल, तुला काय हवंय? बाबा, तू दीदीला माफ कर ना. श्वेता प्लीज. अरे असं काय करतोयस तू? मी तिला कॉल केलेला. तिला तिची चूक कळलीये बाबा.
आणि आता तिचं लग्नही झालंय. अजून किती दिवस तू हे सगळं मनात धरून ठेवणार आहेस? अगं पण तुझ्या घरच्यांना काय वाटेल? त्यांना काहीही वाटणार नाही. माझं त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मी दीदीला डोहाळ जेवणाला बोलावलंय. अगं काय हे श्वेता? असं काय करतोस बाबा? माझ्यासाठी तू एवढंही नाही करणार का? मला आपली फॅमिली एकत्र आलेली हवी आणि उद्या तुझ्या नातवंडांनी विचारलं तर तू काय सांगणार आहेस? की तू त्यांच्या मावशीशी बोलत का नाहीस? किती विचार करतेस ग? ते काही मला माहित नाही. दीदी परवा येणार आहे, तेही जिजूंना घेऊन. आणि तू जसं रजतशी वागतोस तसंच जिजूंशी वागणार आहेस. बास, ह्यापुढे मला काहीही माहित नाही. हो ग बाई, तू काही ऐकणार नाहीस. होईल सगळं तुझ्या मनासारखं. आता तरी खुश ना? हो बाबा. बरं बाहेर चल, नाहीतर सगळ्यांना वाटेल की आपण एवढं काय बोलतोय. रात्री जेवूनच श्वेताचे आईबाबा घरी निघून जातात. दुसऱ्या दिवसापासून सगळे तयारीला लागतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह असतो. दिवसभराभर उलटून जातात आणि फायनली डोहाळ जेवणाचा दिवस उजाडतो. सकाळपासून सगळ्यांची गडबड चालू असते. घरात पाहुणेही जमायला लागतात. तेवढ्यात सई येते. तिच्यासोबत तिचे मिस्टरही असतात. ती थोडी घाबरतच घरात येते. तिला पाहून श्वेता खूप खुश होते. सई श्वेताला मिठी मारते तसं दोघींच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. म्हणतात ना, रक्ताच्या नात्यांना कितीही वेगळं केलं तरी शेवटी ती एकच होतात. सई विक्रमची सगळ्यांची ओळख करून देते. रजत मनात काहीही न ठेवता स्वतःहून विक्रमशी बोलतो. तेवढ्यात आईबाबा येतात. सईला पाहून त्यांचं मन भरून येतं. सई धावत जाऊन दोघांना मिठी मारते आणि रडायला लागते. बाबा प्लीज मला माफ कर, पण मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. रडू नकोस तू सई, आम्ही तुला माफ केलंय. सई विक्रमची ओळख करून देते. विक्रम त्या दोघांच्याही पाया पडतो. बरं तुम्ही सगळे श्वेताच्या रूममध्ये जाऊन बोलत बसा. बरेच दिवसांनी भेटताय ना? अनु, या सगळ्यांच्या नाश्त्याचं बघ. हो आई. सगळेजण श्वेताच्या रूममध्ये जातात. सगळे खूप खुश होते. बऱ्याच वर्षांनी सगळं कुटुंब एकत्र आलेलं. रजतच्या घरच्यांनीही सईला माफ केलं. सई विचार करत गॅलरीमध्ये जाऊन उभी होती. काय का दीदी, कसला विचार करतेस? काही नाही गो, किती चांगली लोक आहेत ही श्वेता. मला माझ्या वागण्याचा पश्चात्ताप होतोय. माझ्यामुळे यांना इतका त्रास झाला, पण सगळ्यांनी मोठ्या मनानं माफ केलं मला. हो दीदी, खूप चांगली आहे ही सगळी. बरं तू सांग, तुझ्या घरी कोण कोण असतं? आमची पण अशीच मोठी फॅमिली आहे, पण कोणाचा कोणाशी ताळमेळ नसतो. पण हा विक्रम खूप छान आहे. खूप छान समजून घेतात मला. लग्नाआधी मी त्यांना सगळं सांगितलं होतं, कारण मला नंतर काही प्रॉब्लेम नको होता. आधीच काही कमी इश्यू नव्हते. हो ना. बरं तू आता आराम कर, संध्याकाळी प्रोग्राम आहे, नाहीतर तेव्हा थकायला होईल. हो ठीक आहे. दुपारी जेवण करून सगळे संध्याकाळच्या तयारीला लागतात. श्वेतानं हिरवी साडी नेसली होती, त्यात फुलांचे दागिने. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलं होतं. रजत सतत तिच्या सोबत होता. ए श्वेता, खूप गोड दिसतेस तू. ती छानशी लाजली. ओय होय, लाजल्यावर तर अजूनच मस्त दिसतेस ग राणी. पास ना रजत. अनु, तिला घेऊन या. अनु आणि सई तिला घेऊन हॉलमध्ये येतात. हॉलची छान सजावट केली होती. ती सगळी सजावट पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. आधी सवाष्णींनी तिची ओटी भरली आणि सगळ्यांनी मिळून डोहाळ जेवणाचं गाणं म्हणायला सुरुवात केली. ओटी भरणं आज कौतुकाचे, हवे नको काय ते तूच सांगायचे. ओटी भरणं आज कौतुकाचे. शालू हिरवा जरतारी काठ, चंदनाचा पाट पक्वान्नांचे ताट. श्रीखंड खिरीला रंग केसराचे, ओटी भरणं आज कौतुकाचे. मोगरा आबोली दवणा मारवा, रूप राणीला या मखरी मिरवा. मुखावरी तेज विलसे गर्भाचे, ओटी भरणं आज कौतुकाचे. सुगंधित वाळा उटी चंदनाची, हौस पुरवा फळांची फुलांची. डोहाळ जेवण रात चांदण्यांचे, ओटी भरणं आज कौतुकाचे. कौसल्येचा राम देवकीचा श्याम, असेल तयाचे रूप मनोरम. पडसाद कानी घुंगुर वाळ्याचे, ओटी भरणं आज कौतुकाचे. एक गाणं संपतात सगळ्यांनी दुसरं गाणं म्हणायला सुरुवात केली. डोहाळे पूर्वा मैत्रिणींनो, डोहाळे पूर्वा मैत्रिणींनो, झोपाळ्यावर बसवा डोहाळे पूर्वा. झोपाळा सजवा वेलींनी, गर्भवतीला झुलवा डोहाळे पुरवा. भरुनी चुडा हिरवा, शालूही ल्याले भरजरी हिरवा डोहाळे पुरवा. वेणीमध्ये मरवा खोवियला, आणवा चाफा हिरवा डोहाळे पुरवा. पहिल्या महिन्याला सुनस येता थकवा, सासूनी जाणूनी धीर दिला तिज बरवा
तिसऱ्या महिन्याला खण नारळ अन वोमी, कुणी गर्भवतीची चोर ओटी भरविली. महिन्यात 6व्या ग, थकलं ग पाऊल, सासऱ्यास लागलं कान्ह्याची चाहुल. पहिलीच खेपही जाणवोनी मुळी देवा, लाजऱ्या वेलीला नकळत बहरही यावा. नववा भरुनिया मुलगीच ग व्हावी, व्हावी ती झाशीची राणी. नववा भरुनिया पुत्र पोटी यावा, भारती जवाहीर व्हावा. सगळे उत्साहात गाणे म्हणत होते. श्वेताच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. अनु, श्वेता, आता मस्तपैकी एक उखाणा होऊन जाऊ दे. बरोबर बोलती अनु. श्वेता, मस्तपैकी एक उखाणा घे चल. श्वेता रजतकडे पाहतो तसं तो नजरेनंच तिला हो म्हणतो. श्वेता उखाणा घेते. हिरवी नेसली साडी, हिरवा भरला चुडा, रजतरावांचं नाव घेऊन शोधते बर्फी किंवा पेढा. सगळेजण टाळ्या वाजवतात. आता महत्वाच्या प्रोग्रामला म्हणजेच फोटोशूटला सुरुवात होते. ट्रेडिशनल फोटोशूट झाल्यावर मॉडर्न ड्रेसमध्ये फोटो काढतात आणि सगळे मिळून केक कापून सेलिब्रेशन करतात. सगळेजण आनंदाने आजचा प्रोग्राम एन्जॉय करतात. सगळे हेवेदावे विसरून दोन्ही कुटुंब एकत्र येतात.